बुलढाणा जिल्ह्यातल्या पळसखेड येथील गुरुदेव आश्रमामध्ये आज 34वा वर्धापन दिन सोहळा संपन्न होतोय। मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते गुरुदेव आश्रम या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आज वर्धापन दिनाचा शेवटचा दिवस आहे, सांगता होणार आहे। आपण बघू शकतो भाविकांची आज सकाळपासून या ठिकाणी मोठी गर्दी आहे। बुलढाणा जिल्ह्यातलं हे पळसखेड येथील स्वामी हरिचैतन्य सरस्वतीजी महाराज यांचा गुरुदेव आश्रम आहे आणि गेल्या आठवड्याभरापासून या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत। त्यामध्ये आरती असेल, महापुराण असेल किंवा संगीत कथा असेल किंवा कीर्तन असेल, असे विविध प्रकारचे जे धार्मिक कार्यक्रम आहेत ते या ठिकाणी पार पडताना आपल्याला दिसतात। गुरुदेव आश्रमाचा हा 34वा वर्धापन दिन सोहळा दरवर्षी या ठिकाणी साजरा केला जातो। या आश्रमामध्ये विशेषतः शैक्षणिक सुविधा असेल किंवा इतरही सुविधा, जे अनाथ मुलं आहेत त्या मुलांना या ठिकाणी सांभाळण्याचं कामसुद्धा गुरुदेव आश्रमाकडनं केलं जातं। त्यांचा शैक्षणिक खर्च जो आहे, राहण्याची सुविधा असेल, संपूर्ण जे काही सुविधा असतात त्या आश्रमाकडनं केल्या जातात आणि अनाथ मुलं जे आहेत जिल्ह्यातले नव्हे तर राज्यभरातले जे काही अनाथ मुलं असतील त्यांना सांभाळण्याचं कामसुद्धा आश्रमाच्या वतीने केलं जातं। म्हणूनच या गुरुदेव आश्रमाची जी ख्याती जी आहे संपूर्ण राज्यभर पसरलेली आहे आणि राज्यभरातून जो भाविक वर्ग आहे तो या ठिकाणी मोठ्या उत्साहाने दरवर्षी उत्साहाने या ठिकाणी दाखल होत असतात। आज सकाळपासून या ठिकाणी मोठ्या उत्साहानं भाविक जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर आज 125 क्विंटलची वांग्याची भाजी आणि पुरी याचा महाप्रसादसुद्धा या भाविकांना वितरित केला जातो। एकंदरीत पाहिलं तर धार्मिक वातावरण जे आहे या परिसरामध्ये सध्या पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येनं जे भाविक आहेत ते पळसखेडच्या गुरुदेव आश्रमामध्ये या ठिकाणी दाखल झाल्याचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, पळसखेड आश्रम, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।